वेलकम बॅक टू आवर चॅनल, ज्याचं नाव आहे रोहिणीज लाईफस्टाईल. तर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आजचा व्हिडिओ मी फार शूट केलेला नाही, पण माझं डेलीचं जे रुटीन असतं ते कशा पद्धतीने असते ते दाखवलेलं आहे. थोडंसं म्हटलं बाजूची जी झाडं वगैरे आहे, वातावरण आहे ते थोडंसं दाखवावं, थोडंसं फ्रेश वाटतं. आणि मीही बघते असं थोडंसं बोर झालं की बाहेर आलं की थोडंसं झाडं वगैरे बघितली, बाहेरचं वातावरण बघितलं की थोडं फ्रेश होऊन जातं. त्यानंतर मी आले, माझ्या केली कामाला सुरुवात. तर ब्लाऊजचं मला स्टिचिंग करायचं होतं, त्यासाठी मी इथं तयारी करून घेतली. मशीनवरचे जे अगोदरचे कपडे होते ते व्यवस्थित ठेवून दिले आणि मग पुढच्या ब्लाऊजचं शिलाई करायला सुरुवात केली. ही माझी डेलीचीच कामं असतात. व्यवस्थित शिवून झालं ब्लाऊज की अगोदरचे कपडे व्यवस्थित ठेवून द्यायचे, व्यवस्थित हिशोब बघायचा, व्यवस्थित लिहून ठेवायचं, म्हणजे लक्षात राहतं. प्रत्येकाचं माप, प्रत्येकाचा हिशोब सगळं वेगळं व्यवस्थित ठेवावं लागतं. तर आता इथे मी चेक करत होते कोणाचं राहिलं आहे काय ते चेक करून झालं. मुलांचा चालला होता इथं आराम. सोप्याची खुर्ची खाली घेऊन दोघंही त्यावरती डोकं ठेवून टी व्ही बघत होते आणि माझं दुपारचं असं काम चालू असतं. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे मुलंही रिलॅक्स असतात. गार्गी सोप्यावर झोपून टी व्ही पाहत होती आणि यांचं मस्त खाली फरचीवर लोळायचं काम चाललं होतं. तर त्यानंतर मी माझं दुसऱ्या चॅनलवरचा व्हिडिओ टाकून घेतला आणि मग पुन्हा केली मी माझ्या कामाला सुरुवात. आता हा सिम्पल ब्लाऊज मला स्टिच करायचा होता. विदाऊट अस्तरचा कॉटनचा ब्लाऊज आहे हा तयार करून संध्याकाळपर्यंत रेडी करायचा होता. आता माझ्याकडे फक्त थोडा वेळ शिल्लक होता. तर त्यानंतर हा ब्लाऊज स्टिच करून नंतर मग हा ब्लाऊजही मी तयार करून घेतला. संध्याकाळ 6पर्यंत हा ब्लाऊज माझा तयार झाला. 6:30ला हुक वगैरे लावून क्लिअर झालं. पूर्ण ब्लाऊज दाखवला नाही, पण फक्त ब्लाऊजची ही डिझाईन बनवली होती. कुणाला आवडले असेल तर तुम्ही अवश्य शिवून घेऊ शकता. तर पहा, ब्लाऊजचं काम पूर्ण झालं आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली. तोपर्यंतच एक कस्टमर आलं आणि शिवाय मला भाजी म्हणजे मुगाची भाजी करायची होती, ती मी शिजायला टाकली आणि म्हटलं थोडंसं डेलीचे जे ब्लाऊजचं होतं त्याचं शॉर्ट व्हिडिओसाठी शूट करायचं होतं. मी शूट करायला सुरुवात केली आणि कस्टमर आले. त्यांना ब्लाऊज पाहायचे होते, डिझाईन्स वगैरे, तर मी त्यांना दाखवत होते आणि हा त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत आलेला, त्याचं खाली खेळायचं काम चालू होतं. तर त्यांना हा ब्लाऊज द्यायचा होता मला आणि अर्जंट होता. आदल्या दिवशी संध्याकाळी दिलता आणि दुसऱ्या दिवशी मला हा द्यायचा होता. त्यांचाच ब्लाऊज होता, जे न्यायला आल्या होत्या त्यांचा तो ब्लाऊज मी तयार केलेला होता. त्याचं मी शूट करून घेतलं आणि मग म्हटलं शॉर्ट व्हिडिओसाठी शूट केलं आणि ते त्यांना देऊन टाकावं म्हटलं. तर हा पूर्ण अरीवर्कचा ब्लाऊज होता. फक्त 900 रुपयाची साडी होती, पण ब्लाऊजमुळे खरंच साडीला खूप शोभा आली. वर्क वगैरे ब्लाऊजचं खरंच खूप छान होतं. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार करून झाला होता. तर त्यानंतर मी त्यांना दुसराही जो ब्लाऊज स्टिच केला होता त्यांच्या दुसऱ्या मैत्रिणीला शिवायचा होता, म्हणून मी त्यांना डिझाईन दाखवत होते. थोडासा कलरमध्ये हा त्यांना दाखवत होते. आणि हा ब्लाऊज पहा, मी तुम्हाला बोलले की 6पर्यंत माझा रेडी झाला होता. तर हा ब्लाऊज पूर्ण करून घेतला. त्यानंतर मग त्यांचंही व्यवस्थित घेतलं, थोडंसं शूट राहिलं होतं तेही करून घेतलं आणि मग मी लागले स्वयंपाकाला. हे डेलीचं रुटीन आहे, थोडंसं शूटिंग करून घ्यावं लागतं, कारण कस्टमर आले की त्यांनाही दाखवावं लागतं आपण कुठले ब्लाऊज शिवले, म्हणून मी या पद्धतीने थोडंसं शूटिंग करून ठेवते किंवा फोटो काढून ठेवते. पण फोटोपेक्षा प्रत्यक्षात शूटिंग केलेलं व्यवस्थित दिसतं. आणि दुसऱ्या दिवशी हा ब्लाऊज द्यायचा होता. आता ह्याची मी संध्याकाळी कटिंग करणार होते, तर तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं. हा आरीवर्कचाच होता. आता सध्या आरीवर्क ब्लाऊजचेच खूप ट्रेंड चालू आहेत. तो एक आणि हा एक, हे दोन्ही ब्लाऊज मला उद्या कंप्लीट करून द्यायचे होते. तर दोन्ही कलांजली पैठणीवरचेच ब्लाऊज होते, फक्त थोडंसं पॅटर्न वेगळं होतं. त्यानंतर मग मी सगळं आवरून ठेवलं आणि मग म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावा आणि मग बाकीचं कटिंग वगैरे करावं. तर या साडीवरचाही शिवायचा होता. त्यानंतर मी इथे तुम्हाला म्हटलं की मूग शिजायला टाकले होते, तर शिजून झाले होते ते. आता हे मी साधे जिरं आणि लसणाची फोडणी देणार होते. मुगाचं कढण बनवणार होते. आमच्याकडे याला कढण म्हणतात. मिठाचं फक्त, मिरची घालायची नाही. तिखट पण बनवतात, पण कढण खूप छान होतं. तर कढण बनवून घेतलं. त्यासाठी फक्त लसूण आणि जिरं वापरणार होते. तर छानपैकी शिजलं होतं. हे मूग असे फुटले होते. हे व्यवस्थित शिजले की तरी भाजी चवदार लागते. जिरं आणि लसणाची फोडणी द्यायची आणि सोबत खरडा बनवायचा, हिरव्या मिरचीचा किंवा लाल मिरचीचा कुठलाही खरडा बनवायचा आणि बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते.
तर मी त्याच कढईमध्ये जिरं टाकलं होतं आणि लसूण टेचून टाकला आणि यावरतीच मी हे जे शिजवून घेतलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ह्याला अशी चांगली फोडणी देऊन घेतली. फोडणी थोडीशी कडक द्यायची. तर या पद्धतीने व्यवस्थित फोडणी बसली आणि मीठ तर मी शिजतानाच टाकलेलं होतं. थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड केलं कारण जास्त घट्ट पण चांगलं वाटत नाही. तर या पद्धतीने आता मुगाची भाजी तयार झाली होती. त्यानंतर मग जेवण वगैरे केलं, भांडी आवरली, सगळी घरातली कामं आवरून मग मी रात्रीचं पुन्हा जे आपलं शूटिंग असतं ब्लाऊजचं कटिंगचं शूटिंग घ्यावं म्हटलं. कारण जेवण केल्यानंतर मी ब्लाऊजचं कटिंग करते. कटिंग करून झालं तर असेल वेळ शिल्लक तर ब्लाऊजही शिवते. पण आता हा नवीन तुम्हाला म्हटलं की मला ब्लाऊज द्यायचा होता रेड कलरचा, त्याचं मी इथे माप घेत होते आणि मग त्या मापानुसार ब्लाऊजचं हे नवीन पॅटर्न कटिंग करायचं होतं म्हणून मी हे माप घेऊन या ब्लाऊजचं कटिंग करून ठेवलं. त्यानंतर मी ब्लाऊजही शिवला. तर असं असतं सकाळ ते संध्याकाळपर्यंतचं डेलीचं रुटीन. आता आपलं ब्लाऊज शिवण्याचं काम आहे त्यामुळे दिवसभर माझं हेच चालू असतं. घरातली कामं, मुलांचं आणि ब्लाऊजचं एवढंच माझं डेलीचं रुटीन. आणि आपल्या दोन्ही चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत ते म्हटलं तर होतं की डेलीचे मी व्हिडिओ टाकीन, पण सध्या लग्न सराईमुळे थोडंसं वर्कलोड असल्यामुळे डेलीचं आपल्या या रोहिणीज लाईफस्टाईल या चॅनलवरती व्हिडिओ टाकणं शक्य होत नाही. म्हणून मी 2-3 दिवसा मिळून सध्या टाकत आहे. पाहू जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्की प्रयत्न करील की डेलीचे व्हिडिओ टाकण्याचे. आता हे जे पॅटर्न मी याच्यामध्ये शोधत होते म्हटलं बघावं. पॅटर्न मी कट करून ठेवलेले आहेत. जर रेग्युलरचे जे कस्टमर आहे त्यांचे पॅटर्न ठेवते आणि शक्यतो एखादा जर व्यवस्थित म्हणजे त्याच पॅटर्नमध्ये मॅच होणारा म्हणजे चेस्ट साईज, कंबर, गळे वगैरे व्यवस्थित मॅच झाले तर या पॅटर्नमधला पॅटर्न वापरते, नाही तर वेगळं कटिंग करते. पण आता हा 38 साईज होता. चेस्ट, कंबर आणि सगळं व्यवस्थित होतं म्हणून मी याच पॅटर्नवरती कटिंग केलं. तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.